नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वा धडा पाहणार आहोत. धड्याचं नाव आहे वाट पाहताना आणि लेखिका आहेत अरुणा ढेरे. त्यांचा जन्म आहे 1957. प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, संशोधक, समीक्षक, कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह, कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथा संग्रह, रूपोत्सव हा स्फुट लेख संग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडळ लोकसंस्कृतीचा रंगरूपे, विस्मृती चित्रे ही संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. पाठाचं वाचन करते, लक्ष द्या. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात हंतरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का? बघू हं. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू असा आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासूनच सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टींच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीने वाचली जायची. पण अभ्यासाची वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टी आणि कवितांची नवी पुस्तके. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. तर लेखिकेने इथे सुट्टीबद्दल सांगितलेलं आहे की सुट्टीची लेखिका कशा प्रकारे वाट बघत असायच्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की होळीनंतर परीक्षा संपल्यावर त्यांना अंगणात झोपण्याची संधी मिळायची. मोकळ्या नैसर्गिक वातावरणात सकाळी कुहू कुहू ऐकू येईल असा कोकिळेचा आवाज त्यांना नेहमी वाट बघायला लावायचा आणि केव्हा तरी डोळा लागायचा आणि पहाटे झोपेत असताना तो मधुर कुहू कुहू आवाज लेखिकेला ऐकायला येत असे. सुट्टीची वाट पाहणे, अंगणात झोपायला मिळण्याची वाट पाहणे, कुहू कुहू आवाजाची वाट पाहणे ही सर्व वाट पाहण्याची सुरुवात लेखिकांना सुट्टीच्या कालावधीमध्ये करावी लागायची. पुढे बघा. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या,
म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशात कशातरीच पानांचं गाठी गाठीचं ते झाड तेव्हा पिक्क्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. तर बघा, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले, माठातले वाळा घातलेले पाणी, आई आत्यांची कुरडया पापड्या यांची घाई, अंगणभर पसरलेली वाळवणे, कैरीची डाळ आणि पने, बर्फांचे गोळे, उसाचा ताजा रस, या सर्व गोष्टी कवयित्रींना आठवायच्या. आणि सुट्टीच्या काळामध्ये कवयित्री शेकडो पुस्तकं वाचायच्या आणि या सगळ्यासाठी जणू सुट्टीची त्या आतुरतेने वाट पाहायच्या. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग मी तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनसं होणं, आई आत्यांची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा पुन्हा हुरहुरते. उमरांच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आता येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो आणि त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी तो निघतो. वाहनांची सोय नसल्यामुळे लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथे एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शाने त्याचा आनंद भोगते.
पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेले ते पत्र असतं. त्याने आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्याने लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान असतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काहीही लिहिलेलं नाहीये. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहणं याच्यामध्ये लेखिकेने इथे पुस्तकातून घडणारे जगाचे दर्शन सांगितलेले आहे. याच्यामध्ये आपण बघितलं तर न पाहिलेला देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, अद्भुत थरारक गोष्टी भरलेल्या वेगळ्याच जगाच्या पुस्तकातून त्याचं दर्शन घडतं. जेव्हा आपण मनापासून पुस्तकांचं वाचन करतो त्यावेळी आपल्याला एखाद्या देशात गेल्यासारखं वाटतं, एखाद्या नवीन जगातून फिरून आल्यासारखं वाटतं. आणि त्यासाठी आपल्याला वाचनाची काय असावी लागते, छानपैकी गोडी असावी लागते. आपण त्याच्यातून छानपैकी आपली सुट्टी घालवू शकतो. याच्यामध्ये त्यांनी एक पोपटांची आठवण सांगितलेली आहे की उमराचे एक झाड आहे आणि त्या झाडावरती पोपटांचा थवा बसायचा आणि तो खूप लेखिकेला सुंदर वाटायचा आणि त्याची आठवण सुद्धा लेखिकेला सुट्टीच्या कालावधीमध्ये येत आहे. लेखिकेने कवितेशी मैत्री केलेली आहे आणि कवितेशी मैत्री ही विलक्षण मैत्री आहे असं त्यांना वाटतं. वेगळीच असते अशी मैत्री आणि त्याच्यामध्ये कवितेची स्फूर्ती होते, कविता फुलत जाते आणि आपल्याला ती जेव्हा हवी तेव्हा ती आपल्याला आठवेल असं नाही, तर आपल्याला तिच्याजवळ किंवा ही स्फूर्ती जागृत होण्यासाठी वेळ, काळ व ठिकाण याचे कोणतेही बंधन नसते. म्हणजे ते आपल्याला कधीही आठवू शकते आणि कधीही आपण तिला आठवूही शकत नाही. म्हणजे ते आपल्याकडे येण्यासाठी वेळ, काळ आणि बंधन याचं ठिकाण नसतं. वाट पाहण्याचा व्याकुळ करणारा अनुभव, त्याच्यामध्ये त्यांनी आत्याची वाट पाहणं किती व्याकुळ करणारं होतं हे लेखिकेने सांगितलेलं आहे लहानपणीच्या आठवणीमध्ये. की उरुळी कांचनला आत्या नोकरीला होती. ती सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडत असे आणि ट्रेनचा प्रवास करून रात्री 9-9:30 वाजता ती घरी यायची. आणि तिच्या उशिरा आल्यामुळे जी भीती, अनामिक भीती लेखिकेंना वाटत होती, त्याचा एक वेगळा अनुभव किंवा त्याचा थरारक अनुभव लेखिकेंनी या वाट पाहताना या पाठामध्ये सांगितलेली आहे ती आठवण. आणि तो अनुभव अगदी व्याकुळ करणारा आहे. त्याचप्रकारे मुलाची वाट पाहणाऱ्या अंध आईची कथा किंवा अनुभव इथे सांगितलेला आहे लेखिकेने. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पोस्टमन हा एक जीवनावरील एक सुरेख भावपूर्ण सिनेमा आहे लेखिकेने पाहिलेला. त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की बाहेरगावी राहणाऱ्या आपली कुशाली न कळवणारा आणि भेटायला कधीही न येणारा असा एक मुलगा आहे आणि त्या मुलाच्या आठवणीने व्याकुळ होणारी त्याची अंध आई. तिची मुलाला भेटण्याची तगमग पाहून पोस्टमन तिला प्रत्येक फेरीत न आलेले पत्र वाचून दाखवतो, कोरे पत्र वाचून दाखवतो आणि मुलगा प्रेमाने चौकशी करतो आणि तिला आता तो लवकरच स्वतःकडे नेणार आहे ही बातमी वाचनातून देतो. आपल्या मुलाची व्याकुळ होऊन वाट पाहण्याचा एका अंध असहाय्य मातेचा कातर करणारा अनुभव लेखिका इथे मांडतात. आणि
वाट पाहणं कधी कधी किती असह्य असतं त्याची जाणीव आपल्याला होते. तर वाट पाहण्यामध्ये कधी कधी सुख असतं, तर कधी कधी काय असतं, खूप मोठं दुःख असतं, ज्याच्यातून आपल्याला कधी चांगले अनुभव येतात तर कधी वाईट अनुभव येतात. पुढे बघा, मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच होता. हे शिकलो आपण. पुढे बघा, शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तर तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसापर्यंत पोहोचण्याचा पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्याने मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हा किती किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. लेखिकेने इथे स्पष्ट केलं आहे की वाट पाहण्यामध्ये सुद्धा काय आहे, एक प्रकारचं सुखही आहे. लेखिका असं सांगतात की वाट पाहणे ही गोष्ट सुखाची नसते. ते वाट पाहणं दुःख, काळजी, अस्वस्थता व तडफड यांनी भरलेलं असतं. एखाद्या गोष्टीची वाट पाहावी लागते तेव्हा तिची किंमत कळते. वाट पाहताना आपण धीर धरायला आणि संयम बाळगायला शिकतो. वाट पाहावी लागल्याने सुखाची चव वाढते आणि यशाची गोडी वाढते. त्यामुळे वाट पाहणं हे कधी कधी खूप आपण चांगलंही समजलं पाहिजे. की आपण म्हणतो की वाट पाहिल्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं, यश मिळू शकतं. की थोडी वाट बघा, मग आपल्याला आपलं सर्व काही साध्य करता येईल. अशा प्रकारे हा धडा संपलेला आहे. सर्वांनी प्रश्नोत्तरं द्यायची. धन्यवाद.